गुड आफ्टरनून स्टुडंट. पहिल्या म्हणजे अगोदर आपण याच्या अगोदर 12 लेक्चर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिले 2 युनिट कव्हर केलेले आहेत. आता हे आपलं टोटल म्हणजे 13वं लेक्चर असेल. तर या लेक्चरमध्ये आपण युनिट 3 सुरू करणार आहोत. आता युनिट 3चं द नेम ऑफ युनिट 3 इज हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी. म्हणजे पहिलं युनिट आपलं कोणतं होतं? इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन. दुसरं युनिट होतं आपलं हार्मोनी इन द सेल्फ किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला. आणि तिसरं युनिट आहे हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी. आता या युनिटमध्ये जे काय आउटलाईन ऑफ युनिट 3 म्हणजे काय काय आहे या युनिट 3 मध्ये आपल्याला काय कशाचा स्टडी करायचा, तर त्याची एक आउटलाईन बघा. पहिलं त्याच्यामध्ये बीट दिलेला आहे हार्मोनी इन द फॅमिली, द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. हा पहिला बीट पकडू आपण याला. नंतर ट्रस्ट द फाउंडेशनल व्हॅल्यू इन रिलेशनशिप. नंतर त्याच्यानंतर रिस्पेक्ट ॲज द राईट इव्हॅल्युएशन. नेक्स्ट पॉईंट इज व्हॅल्यू इन द व्हॅल्यू इन ह्युमन टू ह्युमन रिलेशनशिप. फोर्थ वन इज अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द सोसायटी. अँड लास्ट वन इज व्हिजन फॉर द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. हे सगळे 5 बीट किंवा जे काही 5-6 पॉईंट आहे हे आपल्याला या युनिट 3 मध्ये याचं आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन किंवा डिटेल स्टडी करायचं आहे. तर आपण सुरुवात या पहिल्या बीटपासून म्हणजे कोणता? तर हार्मोनी इन द फॅमिली, द बेसिक युनिट ऑफ ह्युमन रिलेशनशिप इथून सुरू करणार आहोत. तर माझी सगळ्या स्टुडंटला त्याच्या अगोदर माझी सगळ्या स्टुडंटना अशी विनंती आहे की त्यांनी अगोदरचे 12 लेक्चर हे सिरियली म्हणजे लेक्चर 1 बघायचं, त्याच्यानंतर लेक्चर 2, आणि लेक्चर बघताना कुठलाही पार्ट मिस करायचा नाही. म्हणजे मी जे काही 12 लेक्चर घेतले त्याच्यामध्ये इच अँड एव्हरी पॉईंट एवढा डिटेलमध्ये आणि साध्या भाषेत एक्सप्लेन केला की तुम्हाला कुठलेही बुक किंवा काही वाचायची गरज नाही. याच्यावरच तुमचा सब्जेक्ट हा निघेल. नुसता निघणार नाही तर स्कोरसुद्धा चांगला होईल. तर त्याच्यामुळे आणि जर लेक्चर आवडलं तर लगेच सबस्क्राईब करायचं किंवा लाईक्स करायचं विसरू नका. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करू. हार्मोनी इन द फॅमिली, द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. आता बघा इथं लिहिलेलं आपण फॅमिली ॲज द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. ठीक आहे. आता बघा त्याला बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन का म्हणतात? इट इज द प्लेस वेअर वी स्टार्ट लर्निंग टू इंटरॅक्ट विथ द अदर ह्युमन बिईंग, टू शेअर अँड टू केअर. इट इज द प्लेस वेअर वी स्टार्ट बिकमिंग अवेअर ऑफ रिलेशनशिप. म्हणजे आता बघा की आपण याला काय म्हटलेलं की बेसिक युनिट, जो टायटल दिला आपण फॅमिली ॲज द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. तर कारण की काय ते पहिलं प्लेस असते की आपण लर्निंग किंवा इंटरॅक्ट, हे जो लर्निंग किंवा इंटरॅक्ट विथ अदर ह्युमन बिंग हे आपलं पहिलं प्लेस असेल. त्याच्यामुळे तिथं त्याला बेसिक युनिट किंवा इथं खाली मी लिहिलेलं आहे व्हाय इट इज कॉल्ड द बेसिक युनिट. म्हणजे त्याला बेसिक युनिट का म्हणायचं की फॅमिलीला ह्युमन इंटरॅक्शनचं. आता बघा जस्ट लाईक अ सेल इज द बेसिक युनिट ऑफ बॉडी. म्हणजे सेल जो ज्याला पेशी म्हणतो आपण तर बेसिक युनिट आहे बॉडीचं. तसंच द फॅमिली इज द बेसिक युनिट ऑफ सोसायटी. इफ देर इज अ हार्मोनी इन द फॅमिली इट स्प्रेड्स सोसायटी नेशन अँड वर्ल्ड. म्हणजेच काय? नेचर किंवा एक्झिस्टन्स म्हणजे फॅमिलीपासूनच इकडे स्प्रेड होईल, इथून इथं स्प्रेड होईल. नेशन पासून इथं म्हणजे काय? नेचर किंवा एक्झिस्ट म्हणजे काय होतं की फॅमिलीपासून हायर लेवलला, त्याच्यानंतर जसं सोसायटी हायर लेवलला आहे, त्याच्यानंतर नेशन किंवा वर्ल्ड आपण नेचर एक्झिस्टन्स त्या हायर लेवलला ते प्रोपेगेट किंवा प्रसारित होणार आहे. तर बघा इफ देर इज अ कॉन्फ्लिक्ट इन द फॅमिली इट रिफ्लेक्ट्स आउटवर्ड टू. जर हार्मोनी असेल तर ते सुद्धा रिफ्लेक्ट याच्याच लेवलला होणार. जर कॉन्फ्लिक्ट असेल ते सुद्धा रिफ्लेक्ट होणार. असं नाही की कॉन्फ्लिक्ट दबणार आहे, दबणार नाही, तर ते सुद्धा 4 लेवलला म्हणजे सोसायटी, नेशन, वर्ल्ड किंवा नेचर एक्झिस्टन्स या लेवलला ते सुद्धा रिफ्लेक्ट होणार. त्याच्यामुळे इथं हार्मोनी असणं अत्यावश्यक आहे. आता बघा फिलिंग ऑफ रिलेशनशिप ॲज द बेसिक फॉर काय लिहिलं आपण? फिलिंग ऑफ द रिलेशनशिप ॲज द बेसिक फॉर हार्मोनी इन द फॅमिली. आता बघा
The harmony in the family is has a primarily to do with the different fulfillment of the relationship between one human being and other human being. In order to fulfill relationship, it is necessary to understand the relationship. म्हणजे जर आपल्याला फुलफिलमेंट करायची असेल किंवा फुलफिल रिलेशनशिप करायची असेल तर पहिले ते अंडरस्टँड म्हणजे रिलेशनशिप म्हणजे काय हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द रिलेशनशिप. म्हणजे अंडरस्टँडिंग प्रॉपर अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय ते फुलफिल होणार नाही. आता बघू. बघा आता आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की रिलेशनशिप फुलफिल करण्यासाठी ते रिलेशनशिप अंडरस्टँड करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच हार्मोनी क्रिएट होईल. अदरवाईज तसं शक्य नाही. विदाऊट अंडरस्टँडिंग हार्मोनी क्रिएट करणं शक्य नाही. आता बघा, अंडरस्टँडिंग रिलेशनशिप त्याच्यामध्ये पहिली स्टेप हे तर लिहितो मी नंबर एक. बघा, रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ त्याला आपण I1 म्हणलं टू अनदर सेल्फ त्याला I2 म्हणजे सेल्फ म्हणजेच काय आय म्हणतो ना किंवा आपण आत्मा किंवा सेल्फ आय म्हणून ते I1 लिहिलं आपण. रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड अनदर म्हणजे पहिला जो सेल्फ आहे त्याला आपण आय म्हटलं आणि दुसरा जो सेल्फ आहे त्याला I2 म्हटलं. नंतर दुसरी स्टेज आहे देअर आर फिलिंग्स इन द रिलेशनशिप. पहिले काय आहे तर रिलेशनशिप असणं आवश्यक आहे. नंतर त्या रिलेशनशिपमध्ये फिलिंग आवश्यक आहे. विदाउट फिलिंग रिलेशनशिप पॉसिबल नाही तसं. इन द वन सेल्फ I1 फॉर इन द अदर सेल्फ म्हणजे ते काय जे काय फिलिंग आहे ते कोणाला असायला पाहिजे सेल्फ I1 ची. जे फिलिंग आहे ते कोणासाठी असली पाहिजे फॉर द अदर सेल्फ म्हणजे हे I2 इथं I2 लिहितो मी इथं I2 आहे ब्रॅकेटमध्ये ते लिहिल्या गेलं नाही म्हणजे हा असा ब्रॅकेट आहे तो. म्हणजे देअर आर द फिलिंग्स इन रिलेशनशिप म्हणजे रिलेशनशिपसाठी फिलिंग आवश्यक आहे पण कोणती इन वन सेल्फ म्हणजे I1 ची कोणासाठी फॉर अदर I2 म्हणजे एका सेल्फची फिलिंग दुसऱ्या सेल्फच्या फिलिंगसाठी आवश्यक आहे. विदाउट फिलिंग रिलेशनशिप पॉसिबल नसते. आता तिसरी स्टेप त्याच्यामध्ये इथं येतो मी हे थर्ड स्टेप. धीज फिलिंग कॅन बी रेकॉग्नाइज म्हणजे त्या फिलिंग ओळखता येणं शक्य आहे. आणि दे आर डेफिनेट ते निश्चित आहेत. ते किती निश्चित आहेत किती आकडा आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. म्हणजे पहिलं काय रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपमध्ये फिलिंग्स आहे. नंतर त्या फिलिंग्स रेकॉग्नाइज कराव्या लागतात. नंतर फोर्थ स्टेप काय इथं बघा. First step, the fulfillment of this feeling and their right evaluation to lead to the mutual happiness. आता बघा, पहिली स्टेप काय आहे की रिलेशनशिप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये त्या रिलेशनशिपमध्ये फिलिंग्स आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये त्या फिलिंग रेकग्नाइज करायच्या आहे. चौथ्या स्टेपमध्ये त्या फिलिंग फुलफिलमेंट आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन करायचं आहे. तरच म्युच्युअल हॅपीनेस असेल. म्हणजे चार टप्पे जे बघितले आपण. आता मग ते सर लक्षात कशा ठेवायच्या चार स्टेप. आता बघा मी एक साधं सेंटेन्स लिहिलं होतं. जो काही रिलेशनशिपचा फ्लो आहे तो प्रॉपरली कसा लक्षात ठेवायचा. इथं बघा मी एक साधं सेंटेन्स लिहिलं. इन द रिलेशनशिप when when feelings are properly recognized and fulfilled, the relationship sustained and true mutual happiness is achieved. बघा आता पहिलं हे म्हणजे काय झालं की पहिली स्टेज झाली आपली हे रिलेशनशिप. इथं मी एक लिहितो. आता दुसरं सेंटेन्स काय आपलं इन द रिलेशनशिप नात्यात वेन फिलिंग्स आर प्रॉपरली रेकग्नाइज. दुसरं काय झालं आपलं हे इथं फिलिंग आलं इथं. हे दुसरी स्टेज म्हणजे आपण पहिलं काय लिहिलं की रिलेशनशिप असते. नंतर रिलेशनशिप असेल तर फिलिंग सुद्धा असतात. म्हणजे इथं माझं दुसरी स्टेज आली आर प्रॉपरली रेकग्नाइज. आता ह्या फिलिंग रेकग्नाइज करायच्या म्हणजे इथं मी 3 लिहितो. नंतर अँड फुलफिल. आता हे रेकग्नाइज झाल्यानंतर त्या फिलिंग फुलफिल करायच्या आहेत म्हणजे इथं मी 4 लिहितो सर. 4 लिहिलं. रिलेशनशिप सस्टेन अँड ट्रू म्युच्युअल हॅपीनेस इज अचीव्ड. म्हणजे या सेंटेन्सद्वारे हे जे काय आपण खालचं सेंटेन्स लिहिलं
याच्याद्वारे आपल्याला सगळं म्हणजे हे रिलेशनशिपच्या स्टेज हे सहज लक्षात येतील. म्हणजे सेंटेन्स काय, इन द रिलेशनशिप म्हणजे हे हा रिलेशनशिप वाला हा वरचा स्टेज. व्हेन फिलिंग आर प्रॉपरली रेकग्नाइज अँड फुलफिल्ड द रिलेशनशिप सस्टेन अँड ट्रू म्युच्युअल हॅपीनेस इज अचीव्ड. हे एवढ्या सेंटेन्स मधूनच आपल्याला हे चारही स्टेज सहज लक्षात राहतात. नंतरची एक एक बघू आपण स्लाइड. आता बघा त्याच्यामधलं जे आपण फोर स्टेज रिलेशनशिपच्या पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये पहिली स्टेज होते रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड अनादर सेल्फ आय टू. आता बघा when we talk about the relationship we can make a two important observation. त्यातलं पहिलं ऑब्झर्वेशन असं असेल की द फर्स्ट इज दॅट द रिलेशनशिप इज ऑलरेडी देअर. म्हणजे पहिलेच रिलेशनशिप असते, अशी काही क्रिएट करावी लागत नाही. वी आर इन फॅक्ट एम्बेडेड in relationship we already related to each other whether we recognize it or not. म्हणजे तुम्ही ओळखा किंवा न ओळखा म्हणजे पहिलेच आपण रिलेशनशिप मध्ये असतो. we do not have the construct or create the relationship all we need to understand the relationship. म्हणजे आपल्याला फॅमिलीमध्ये रिलेशनशिप क्रिएट करावे लागते का, नाही. ऑलरेडी आपण रिलेशनशिप मध्ये असतो. फक्त वी आर नीड टू डू इज टू राईट अंडरस्टँडिंग. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ही राईट अंडरस्टँडिंग त्या रिलेशनशिप मध्ये क्रिएट करायची. म्हणजे आता एक फॅमिली आहे, म्हणजे असं नाही की ऑलरेडी आपण त्या रिलेशनशिप मध्ये असतो, आपल्याला क्रिएट करायची गरज नाही. म्हणजे ऑलरेडी आपण रिलेटेड टू इच अदर असतो. फक्त आपल्याला म्हणजे इथं बघा लिहिलं आपण वेदर वी रेकग्नाइज इट ऑर नॉट. आपल्याला ते रेकग्नाइज झाले किंवा नाही हे मॅटरच नाही. फॅमिलीमध्ये आहात म्हणजे तुम्ही इन रिलेशनशिप मध्ये आहात. फक्त आपल्याला काय करायचं आहे वी नीड टू डू इज टू राईट अंडरस्टँडिंग. इथं गोंधळ आहे म्हणून जे काही कॉन्फ्लिक्ट्स वगैरे तयार होतं ना, हे हे कुठंतरी मिस झाल्यासारखं दिसते. नंतर बघा सेकंड काय आहे, बी लिहिलं मी त्याला. द सेकंड ऑब्झर्वेशन इज दॅट रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड अदर सेल्फ. ऑफ कोर्स द रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन वन ह्युमन बिंग अँड अनदर ह्युमन बिंग. However, understanding human being, we can easily see that it is the self which recognizing the relationship and not a body. आता बघा बॉडी का रेकग्नाइज करत नाही, तर बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. त्याला फिलिंग्स किंवा अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन या गोष्टी बॉडीला नसतात. म्हणजे फिलिंग अंडरस्टँड करण्याचा रोल कोणाचा आहे, तर बॉडीचा आहे. इट इज द सेल्फ विच हॅज अ फिलिंग इन रिलेशनशिप अँड नॉट अ बॉडी. कारण की बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. बॉडीच्या बॉडीला त्या गोष्टी फिलिंग्स किंवा अंडरस्टँडिंग किंवा जे डिसिजन मेकिंग कॅपॅसिबिलिटी असते ती नसते बॉडीकडे. बॉडीकडे काय असते, ज्या काही सेल्फ डिसिजन घेतला, ज्या काही फिलिंग्स आहे, ज्या काही काही त्यांनी म्हणजे हे घेतलं किंवा इन्स्ट्रक्शन दिल्या, तर बॉडीचं काम काय आहे, फक्त त्या एक्झिक्यूट करणे किंवा सेल्फचा डिसिजन इम्प्लिमेंट करणे एवढंच बॉडीचं काम आहे. बॉडी हा फिजिकल पार्ट किंवा मटेरियल पार्ट आहे, तो कॉन्शियस पार्ट नाही की ज्याला फिलिंग असतील. त्याच्यामुळे जे काही फिलिंग्स असतात ते वन सेल्फच्या दुसऱ्या सेल्फबद्दलच असतात, तिथं बॉडी एक्सपेक्टेड नाही. बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल किंवा नॉन कॉन्शियस पार्ट आहे. आता त्याच्यामधलं दुसरी स्टेज जी होती, देअर आर फिलिंग इन द रिलेशनशिप इन वन सेल्फ दॅट इज आय वन अँड फॉर अदर सेल्फ दॅट इज आय टू. आता बघा द इम्पॉर्टंट इश्यू इन द ह्युमन रिलेशनशिप इज दॅट ऑफ फिलिंग. वी कॅन सी दॅट फिलिंग आर इन द सेल्फ नॉट बॉडी. कारण की बॉडी कोणता पार्ट आहे, हा नॉन कॉन्शियसनेस पार्ट आहे किंवा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. त्याच्यामुळे फिलिंग बॉडीमध्ये असतील का, तर नाही. इन दिस सेल्फ इट इज द सेल्फ विच हॅज द फिलिंग. म्हणजे सेल्फलाच फिलिंग असतात, बॉडीला फिलिंग्स नसतात. बॉडी मटेरियल किंवा नॉन कॉन्शियस किंवा जो आहे फिजिकल पार्ट आहे. इट इज अँड विच रिकग्नाइज द फिलिंग. टू अंडरस्टँड द रिलेशनशिप वन हॅज टू अंडरस्टँड द सेल्फ अँड द फिलिंग ऑफ द सेल्फ. म्हणजे जर रिलेशनशिप अंडरस्टँड करायची असेल तर आपल्याला अंडरस्टँडिंग द सेल्फ अँड फिलिंग इन द सेल्फ ह्या दोन गोष्टी अंडरस्टँड कराव्या लागतात.
नंतर फिलिंग लाईक अ रिस्पेक्ट अफेक्शन आर मोर इम्पॉर्टंट रॅदर दॅन मेअरली टू एक्सचेंज फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे नुसतं फिजिकल फॅसिलिटी असतील म्हणून रिलेशनशिपमध्ये हार्मोनी असेल असं पॉसिबल नसते. फॉर एक्झाम्पल, पण यू म्हणजे सेल्फ, त्याला मी आय वन म्हणलं, आर हॅपी विथ युअर मदर्स, मदर्स म्हणजे काय, त्याला आय टू म्हणू, कुकिंग इवन इफ इट इज व्हेरी सिम्पल, बिकॉज द फिलिंग्स इन दॅट रिलेशनशिप, म्हणजे आपली आई कुकिंग करत असले तरी आपण काय असतो की हॅपी असतात, कारण की काय असते की त्याच्यामध्ये फिलिंग्स असतात, म्हणून आपण फिलिंग इन दॅट रिलेशनशिप म्हणून आपण तिथं हॅपी असतात का. Feeling are the central to the human relationship. Not no amount of physical facility can ensure the fulfillment of feeling, and therefore no amount of physical facility alone can ensure fulfillment in relationship. म्हणजे काय सांगितलं आहे की फिलिंग हा सेंट्रल पार्ट आहे रिलेशनशिपचा. कोणतीही फिजिकल फॅसिलिटी हे ह्युमन रिलेशनशिप फुलफिल करेल याची कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही. नंतर तिसरा पार्ट त्याच्यामधला बघा, दिस फिलिंग कॅन बी रेकग्नाइज, म्हणजे त्या फिलिंग्स रेकग्नाइज होतात किंवा होऊ शकतात. दे आर डेफिनाईट, त्या निश्चित आहेत, म्हणजे काहीतरी आकडा आहे त्याला किंवा काहीतरी डिजिट आहे. आता बघा, द थर्ड इम्पॉर्टंट इश्यू इज दॅट दिस फिलिंग कॅन बी रेकग्नाइज, त्या ओळखता येतात. दे आर डेफिनाईट, त्या निश्चित आहे. देअर आर नाईन फिलिंग्स, डेफिनाईट म्हणजे किती, तर ह्या नाईन. देअर आर नाईन फिलिंग्स इन द रिलेशनशिप. These are the feelings which we can understand, which we can ensure within ourselves, which we can share with others, and thus ensure mutual fulfillment in relationship. म्हणजे जे काय नाईन डेफिनाईट फिलिंग आहे त्या रेकग्नाइज होऊ शकतात का, तर हो. These आणि these are the feelings which we can understand, which we can ensure within ourselves, which we can share with other, म्हणजे हे जे काय नऊ इथे दिलेले आहेत हे काय करणार, आपल्या अंगी इनकल्केट करणार किंवा आपल्या अंगात प्रतिबिंबित करणार, तसेच दुसऱ्याला शेअर करता येणं शक्य आहे का, हो. Within ourselves which can be shared with other, and thus ensure the mutual fulfillment in relationship, म्हणजे पहिले या नाईन फिलिंग्स या आपल्या अंगी असायला आवश्यक आहे, नंतर त्या दुसऱ्यासोबत शेअर करता येतात, आणि त्यामुळेच दोघांमध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप हे पॉसिबल आहे. दीज आर द, इथं बघा, दीज आर द फिलिंग्स विच आर नॅचरली ॲक्सेप्टेबल टू अस, म्हणजे हे नॅचरली ॲक्सेप्टेबल प्रत्येकामध्ये असतात इन द रिलेशनशिप विथ द अदर ह्युमन बिईंग. आता बघा, त्या नाईन फिलिंग्स कोणत्या आहेत, पहिली बघा कोणती आहे, ट्रस्ट आहे, दुसरी रिस्पेक्ट आहे, थर्ड वन इज अफेक्शन, फोर्थ केअर, फिफ्थ गायडन्स, रेव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड, अँड लास्ट वन इज लव. आता हा जो काही ट्रस्ट आहे हा आपण लिहिलेला आहे की फाउंडेशन व्हॅल्यू. नंतर लव जे लिहिलेला आहे हा कम्प्लीट व्हॅल्यू. आता फाउंडेशन व्हॅल्यू म्हणजे काय, कोणतंही रिलेशनशिप या ट्रस्टवर डिपेंड असते, हे पाया आहे सगळ्या व्हॅल्यूजचा, किंवा या रिलेशनशिपचा पाया कोणता आहे, तर ट्रस्ट. याला आपण जे फाउंडेशन व्हॅल्यू म्हणलं, कारण की याच्याशिवाय पुढे कुठलीही गोष्ट म्हणजे पॉसिबल होणार नाही, त्याच्यामुळे आपण ट्रस्टला फाउंडेशन व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. आता हे सगळे नऊ जे काय फिलिंग्स आहेत ह्या कशा लक्षात ठेवायच्या, तर मी एक साधे ट्रिक्स इथं लिहिलेले, हे बघा खाली लिहिलेलं आहे ट्रिक्स, म्हणजे हाऊ टू मेमराईज ऑल दी किंवा हाऊ टू रिमेंबर ऑल दीज नाईन फिलिंग्स. त्याच्यासाठी बघा मी ट्रिक्स काय लिहिलं, ट्रॅक. ट्रॅक म्हणजे कसा, एखाद्या साऊंडचा ट्रॅक असते ना, तर ट्रॅक गारे गौरव कुल, गौरव नावाचा एक व्यक्ती, किंवा गौरव म्हणजे इथं मी ग्लोरी ज्याला लिहिलं. आता बघा साऊंडचा ट्रॅक काय करणार आहे, त्या गौरव एकदम शांतपणे गात आहे. ट्रॅक गारे गौरव कुल, ट्रॅक गारे गौरव कुल, हे मी काय केलं, ट्रॅक म्हणजे आता बघा, टी म्हणजे काय, पहिलं ट्रस्ट, दुसरं आर म्हणजे काय, रिस्पेक्ट, ए म्हणजे काय इथं अफेक्शन, सी म्हणजे काय इथं केअर, गा म्हणजे काय गायडन्स, रे म्हणजे काय रेवरस, गौरव म्हणजे काय ग्लोरी, कू म्हणजे काय कृतज्ञता ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण, आणि लव म्हणजे काय प्रेम. म्हणजे हे सहज फ्लो तुमच्या सहज लक्षात नाईन फिलिंग्स आहेत हे, या गारे गौरव
ट्रॅक, गारे, गौरव, कुल. म्हणजे ट्रॅक म्हणजे गाण्याचा ट्रॅक असते ना, एखादा फ्लो, किंवा त्याला ट्रॅक म्हणतो आपण. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सहज लक्षात राहतील हे 9 फिलिंग ट्रिक्स इथं लिहिलेली आहे आपण. ट्रॅक म्हणजे गाण्याचा फ्लो. ट्रॅक म्हणजे काय, फ्लो म्हणू आपण त्याला गाण्याचा. गाण्याचा फ्लो कोण गात आहे, गौरव, पण तो कसा, कुल. जसं लिहिलं आपण, ट्रॅक, गारे, गौरव, कुल. मग आता ट्रॅक म्हणजे TRAC, हे पहिले चार याच्यामध्ये कव्हर झाले आपण. गा म्हणजे काय, गायडन्स. रे म्हणजे काय, रेव्हरन्स. गौरव म्हणजे काय, त्याला ग्लोरी म्हटलं आपण. कू म्हणजे काय, कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड म्हणतात त्याला. यल म्हणजे काय, लव किंवा प्रेम. आता हे सगळ्याचं मिनिंग आपण एकेका लाईन मध्ये समजून घेऊ. आता त्याच्यामधले तीन बघू आपण, फिलिंग कोणकोणते आहेत. रेव्हरन्स, ग्लोरी अँड ग्रॅटिट्यूड, हे थोडेसे रिलेटेड आहे म्हणून मी या तिघांचा एक ग्रुप बनवला. आता बघा, पहिली फिलिंग्स कोणती आहे, रेव्हरन्स. रेव्हरन्स म्हणजेच काय, डीप रिस्पेक्ट फॉर समवन्स क्वालिटी ऑर एक्सलन्स. एक्झाम्पल, रिस्पेक्टिंग अ वाईज टीचर ऑर सेंट, किंवा ज्याला आपण संत म्हणतो, त्याच्याबद्दल आपण रेव्हरन्स किंवा श्रद्धा व्यक्त करतो. टीचर सुद्धा, चांगल्या टीचर बद्दल सुद्धा आपण श्रद्धा, किंवा संत बद्दल सुद्धा डीप रिस्पेक्ट फॉर समवन्स क्वालिटी ऑर एक्सलन्स. आता बघा, ग्लोरी. दुसरं असते ग्लोरी, ऑनर्स फॉर समवन्स कन्सिस्टंट अँड ग्रेट एफर्ट फॉर एक्सलन्स. म्हणजे एक्झाम्पल लिहिलं इकडे मी खाली, की ऑनरिंग फ्रीडम फायटर्स ऑर सोशल रिफॉर्मर्स. साधं जर आपण महात्मा गांधीजी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, किंवा इतर कुठलेही आपण एक्झाम्पल इथं कन्सिडर करू शकतो, की त्यांच्याबद्दल आपण ग्लोरी किंवा आपल्याला गौरव वाटतो. तर गौरव वाटण्यासाठी काय कंडिशन आहे, हॉनर्स फॉर समवन्स कन्सिस्टंट अँड ग्रेट एफर्ट फॉर एक्सलन्स. म्हणजे या लोकांचं एक्सलन्सीसाठी कोणत्या फील्डमध्ये, तर एक तर फ्रीडम फायटर असतील किंवा सोशल रिफॉर्म्स असेल. म्हणजे जसं मी सांगितलं, की महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असतील, शिवाजी महाराज, किंवा कलाम सर असतील, स्वामी विवेकानंदजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील. हे म्हणजे खूप सारे, म्हणजे जे काय त्याच्याबद्दल आपल्याला ग्लोरी किंवा आपण गौरव भूषत असतो, किंवा आपल्याला गौरव वाटते या सगळ्यांबद्दल. तर आपण आता बघा, तर ग्रॅटिट्यूड, thankfulness towards those who helped or supported us. Feeling grateful to the parents, teacher or friends. म्हणजे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता कोणाबद्दल व्यक्त करतो आपण, थँकफुलनेस टुवर्ड दोज हू हेल्प ऑर सपोर्टेड अस. ज्यांनी आपल्याला मदत किंवा सपोर्ट केला त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करतो. मग तो कोण असेल, वडील असतील, टीचर्स असेल, और इट मे बी फ्रेंड्स, किंवा आपला मित्र सुद्धा असू शकतो. नंतर बघा, त्याच्यामधलंच 9 मधलंच दुसऱ्या जे आहेत त्याच्यामध्ये इथं मी लिहिलेलं आहे, मिनिंग ऑफ अफेक्शन अँड लव. अफेक्शन आणि लव मध्ये काय डिफरन्स आहे, किंवा एक स्लाइड, थोडासा स्लाइड डिफरन्स जो काय आहे तो आपण बघू. अफेक्शन आणि दुसरं असते लव. आता फिलिंग ऑफ रिलेटेडनेस अँड बिलॉंगिंगनेस विथ पर्टिक्युलर पर्सन ऑर ग्रुप. म्हणजे त्याचे एक्झाम्पल काय, फॅमिली असू शकतात, ते पर्टिक्युलर पर्सन, फ्रेंड असू शकतात, किंवा क्लोज वन असू शकते. आता बघा, लव जे आहे ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. द कम्प्लीट व्हॅल्यू, फिलिंग ऑफ रिलेटेडनेस विथ ऑल ह्युमन बिंग. इथं बघा, हा वर्ड महत्वाचा आहे, ऑल ह्युमन बिंग्स. इथं कसं होतं, की पर्टिक्युलर पर्सन ऑर ग्रुप याच्या संबंधी काय असते, ही अफेक्शन असते. पण लव्ह मध्ये कसं असते, की ऑल ह्युमन बिंग इथे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे लव्ह ही कम्प्लीट व्हॅल्यू किंवा ब्रॉड कन्सेप्ट आहे. हा थोडासा त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा नॅरो कन्सेप्ट आहे, कारण की इथं काय आलेलं आहे, पर्टिक्युलर पर्सन किंवा ग्रुप आलेला आहे. इथं काय आलेलं आहे, तर ऑल ह्युमन बिंग. आता हे एक्झाम्पल वगैरे मी वाचत नाही, पण आपल्याला हे दोघांमध्ये काय स्लाइड डिफरन्स आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. नंतरच्या ज्या काय फिलिंग्स होत्या त्याच्यामध्ये बघा, ट्रस्ट. ट्रस्ट इज ट्रस्ट इज टू बी assured दॅट द अदर इंटेंड टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. आता हे ट्रस्ट जो आहे हे आपण डिटेलमध्ये सेकंड लेक्चरमध्ये, कारण की याच्यावरच आपलं सेकंड
लेक्चर असणार आहे, तर त्याच्यावर फक्त आता इथं साधी एक आपण डेफिनेशन लक्षात घेऊ. बाकी डिटेल एक्सप्लेनेशन हे याच्या नंतरच्या म्हणजे लेक्चरमध्ये बघू. बघा, ट्रस्ट काय लिहिलं आपण डेफिनेशन: is to be assured that the other intend to make me happy and prosperous. म्हणजे दुसऱ्यांचा सुद्धा विश्वास आहे की आपल्याला त्याला हॅपी बनवायचं किंवा प्रॉस्परस, नाहीतर दुसऱ्याचं आपल्याला लगेच दुसऱ्याबद्दल डाऊट यायला लागते, पण तसं प्रत्यक्षात नाही. ट्रस्टमध्ये काय एक्सपेक्टेड आहे की आपल्या इज टू बी असोर्ड म्हणजे आपल्याला गॅरंटी असली पाहिजे की दुसरे सुद्धा आपल्याला हॅपी किंवा प्रॉस्परस बनवू इच्छितात, तर त्याला आपण ट्रस्ट बनवू. आता बघा, रिस्पेक्ट रिस्पेक्ट मीन्स राईट इव्हॅल्युएशन ऑफ अदर पर्सन. इट इज द नॅचरल acceptance that the other is similar to me as a self or conscious being, though the body फिजिकल फॅसिलिटी और स्किल मे बी डिफरंट. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या मी ब्रॅकेट मधल्या, आपण इथं बघा मी हे असं पूर्ण गोल करतो, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणू: द ओनली डिफरन्स इन द कॉम्पिटन्स. म्हणजे बेसिक लेवलला रिस्पेक्ट कशाला म्हणायचं, तर की अदर ह्युमन बिईंग आपल्यासारखेच आहे. म्हणजे सेल्फ जर आपण आपला जसा सेल्फ आहे तसाच इतर लोकांचा सुद्धा सेल्फ आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये असू शकतो, तर डिफरन्स इज इन द कॉम्पिटन्स. म्हणजे त्यांच्या योग्यतेत किंवा क्षमतेत फरक असू शकतो, पण बाकी आपल्याला जर ॲज अ इट इज द नॅचरल ॲक्सेप्टन्स दॅट द अदर इज सिमिलर टू मी, त्याला आपण रिस्पेक्ट म्हणायचं. नाहीतर रिस्पेक्ट म्हणजे काय: पैसा, पद, श्रीमंती असली की त्याचा उदो उदो करणे, तर ते डेफिनेशन इथं एक्सपेक्टेड नाही. इथं डेफिनेशन अशी एक्सपेक्टेड काय की अदर ह्युमन बिईंग इज लाईक ॲज आय, म्हणजे दुसरे ह्युमन बिईंग सुद्धा आपल्यासारखेच आहेत, फक्त त्यांची कॉन्फिडन्स किंवा त्यांची क्षमता ॲबिलिटी ही डिफरंट असू शकते, अदरवाईज ते आपल्यासारखेच आहे, तर त्याला रिस्पेक्ट म्हणायचं. नंतर गायडन्स. गायडन्स मीन्स शोईंग द राईट पाथ टू द अदर बेस्ड ऑन ओन्स राईट अंडरस्टँडिंग सो दॅट अदर कॅन बी लिव्ह विथ क्लॅरिटी, हार्मोनी अँड हॅपीनेस. नंतर केअर म्हणजे बघा, केअर मीन्स फिलिंग ऑफ नर्चरिंग अँड प्रोटेक्टिंग द बॉडी ऑफ अदर. इट इज अबाउट इन्शुरिंग दॅट द फिजिकल नीड्स ऑफ अदर, म्हणजे त्याच्यामध्ये काय असू शकते: फूड, हेल्थ, सेफ्टी, कम्फर्ट आर प्रॉपरली फुलफिल. नंतर याच्यामधलंच नेक्स्ट स्लाइड बघू आपण आता. आता त्याच्यामध्ये जे काय रिलेशनशिप मधला चौथा जो पार्ट होता, पहिल्यामध्ये आपण रिलेशनशिप मध्ये आहो हे समजून घेतलं. नंतर त्या फिलिंग मध्ये रिलेशनशिप मध्ये फिलिंग असतात हे कळलं आपल्याला तिसऱ्या पार्ट मध्ये. नंतर त्या फिलिंग ह्या रेकग्नाइज होऊ शकतात. मग त्याचे नऊ जे काय आहेत, तर म्हणजे ते डेफिनाईट होते ना, म्हणजे नऊ फिलिंग्स होत्या हे पण आपण समजून घेतलं. आता चौथ्यामध्ये बघू आपण: फुलफिलमेंट ऑफ फिलिंग इन द रिलेशनशिप अँड देअर इव्हॅल्युएशन लीड्स द म्युच्युअल हॅपीनेस. आता बघा, इथं पहिल्या तिसऱ्या टप्प्यात आपण काय रेकग्नाइज केल्या होत्या, आता इथं काय करायचं आहे: फुलफिलमेंट. आता बघा, व्हेन वी हॅव अ नॅचरली ॲक्सेप्टेबल फिलिंग्स इन द सेल्फ, वी शेअर देम विथ द अदर, अँड व्हेन वी बोथ एबल टू इव्हॅल्युएट द फिलिंग्स राईटली, इट लीड्स द म्युच्युअल हॅपीनेस. म्हणजे आता बघा इथं काय लिहिलं आपण: व्हेन वी नॅचरली ॲक्सेप्टेड फिलिंग इन द सेल्फ. आता हे जे 9 फिलिंग्स होत्या त्या आपण ॲक्सेप्ट केल्या कोणामध्ये: सेल्फमध्ये. वी शेअर देम विथ अदर म्हणजे दुसऱ्या सेल्फला आपण शेअर केला, म्हणजे आय टूला आपण शेअर केल्या. व्हेन वी आर बोथ एबल टू इव्हॅल्युएट द फिलिंग्स राईटली, म्हणजे सेल्फ वननी सेल्फ टूला ज्या काही फिलिंग शेअर केल्या त्या दोघांनी जर राईट इव्हॅल्युएट केलं त्या फिलिंगचं, इट लीड्स द म्युच्युअल हॅपीनेस, म्हणजे त्या दोघांनाही म्युच्युअल हॅपीनेस मिळेल. दॅट इज द हॅपीनेस ऑफ वन सेल्फ ॲज वेल ॲज हॅपीनेस ऑफ अदर. म्हणजे जे काय 9 फिलिंग्स होत्या, आपण बघा 9 फिलिंग्स कुठं होत्या हे आपण I1 म्हणू. आता तो शेअर कोणाला केले आपण 9 फिलिंग या I2ला, म्हणजे कशाला की ज्याला सेल्फ टूला. आता बोथ एबल टू इव्हॅल्युएट धिस बोथ एबल टू इव्हॅल्युएट द फिलिंग्स राईटली, म्हणजे I1 आणि I2 दोघंही इव्हॅल्युएट करतील त्या फिलिंगचं राईटली, म्हणजे योग्य पद्धतीने
आणि इट लीड्स टू म्युच्युअल हॅपीनेस, म्हणजे हे दोघांनाही म्युच्युअल हॅपीनेस प्रोव्हाइड करतील. आता फॉर एक्झाम्पल मी त्याचं सिम्पल एक्झाम्पल एक घेतलं तर बघा, अ स्टुडंट हॅज अ रिस्पेक्ट फॉर देअर टीचर, द टीचर हॅज अ केअर अँड गायडन्स फॉर द स्टुडंट. आता रिझल्ट काय बघा, हे इथं काय झालं की हे जे काही फिलिंग्स असल्या हे कुठं I1 मी याला कन्सिडर करतो, याला मी I2 कन्सिडर करतो या सेंटेन्सला. म्हणजे इथं बघा याला मी I2, हे इकडं नका कन्सिडर करू. म्हणजे I1 म्हणजे माझं हे सेंटेन्स, I2 म्हणजे माझं हे दुसरं सेंटेन्स, म्हणजे असा ॲरो दाखवला मी. आता रिझल्ट बघा, द स्टुडंट फील्स हॅपी लर्निंग अँड टीचर फील्स हॅपी टीचिंग. आता दोघांनाही विन विन सिच्युएशन झाली, त्याच्यामुळे इथं म्युच्युअल हॅपीनेस पॉसिबल आहे. तर हे 4 पॉईंट आपण इथं डिटेल कव्हर केलेले आहे. आता बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये ट्रस्ट जो टॉपिक आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. आता या लेक्चरसाठी एवढंच सफिशियंट आहे. थँक्यू.